आपने यूपी की सरकारें बहुत देख ली, अब उस ग्रह योगों से बाहर निकलिए। अब एक दल की पूर्ण बहुमत वाली सरकार। युतीच्या मानसिकतेमधून बाहेर पडा, आता भाजपला पूर्ण बहुमत द्या। औरंगाबाद मधल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मतदारांना आवाहन। ये राष्ट्रवादी लोग नहीं हैं, ये भ्रष्टाचारवादी लोग हैं, भ्रष्टाचार। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं गोत्र एकच, हे राष्ट्रवादी नाही भ्रष्टाचारवादी पक्ष आहेत। पहिल्याच प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बीडमध्ये घणाघाती हल्लाबोल, पण शिवसेनेवर बोलणं बीडच्या गडात टाळलं। इकडच्या काळामध्ये मी टेलिव्हिजनवर काही भाजपच्या जाहिराती बघतो, त्या जाहिरातीत असं दाखवतात की महाराष्ट्र एक अत्यंत वाईट राज्य। शरद पवारांनी घेतला भाजपच्या जाहिरातींवर आक्षेप, म्हणाले राज्याची बदनामी करणाऱ्या जाहिराती दाखवू नका। आज नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहेत। मी त्यावेळेला मोदींसाठी मत मागितलं, शिवसेनेने मत मागितलं, पण मोदी आज शिवसेनेसाठी मत मागत नाही, हे दुर्दैव आहे। राज्य भाजपकडे चेहराच नाही, म्हणून मोदींच्या सभांचं करावं लागतंय आयोजन। अकोल्यामधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी केला भाजपवर हल्लाबोल। पुण्यात पारधी समाजातल्या तरुणाला पुणे पोलिसांची अमानुष मारहाण, चोरी दरोड्याचे प्रकार घडल्यावर कायम मारहाण होत असल्याचा पीडित तरुणाचा आरोप। वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारतीय टीमची घोषणा। आर अश्विनला विश्रांती, तर दुखापतीमुळे रोहित शर्माला वगळलं। स्पिनर कुलदीप यादवचं विंडीज विरुद्ध पदार्पण। आणि म्हैसूरमध्ये आज उत्साहात साजरा होतोय दसऱ्याचा सण। हत्तीवरून मिरवणुकीची जय्यत तयारी, शहरात 8000 पोलीस तैनात।